नमस्कार. आज आपण आहोत धुळदेवच्या एका अशा स्पॉटवर. आज हा रस्ता शांत दिसतोय, एकदम शांत. कदाचित नवीन सावजाची वाट पाहतोय तो. काल दोघांचं रक्त पिऊन हा रस्ता शांत झालेला आहे. आणखी कोणतरी सावज येईल आणि माझी रक्ताची तहान भागवेल या अपेक्षित आज हा रस्ता वाट बघतोय. आपण सगळ्यांनी इंग्रजांच्या काळात जल्लाद ऐकले होते. ते स्वातंत्र्य सैनिकांना फाशी देत होते. परंतु आजच्या काळातील हे प्रशासन आणि हे ठेकेदार जल्लाद म्हणून झालेले आहेत, जे या निष्पाप लोकांचा बळी घेत आहेत. गेल्या 8 वर्षात जवळपास 300 अपघात या रस्त्यावर झाले आहेत. कित्येक निष्पाप लोकांचे बळी गेलेले आहेत. मानखटावचे आमदार, महाराष्ट्र राज्याचे मंत्री जे टॉप 5 मध्ये काम करतात, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री, त्यांनी सुद्धा या रस्त्यानं जाणं टाळलं. माळशिरस चौकामधून ते टर्न घेऊन त्या हायवेने जातात. जेव्हा एखादा मंत्री, त्या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधीच लोकांची उपेक्षा करतो, त्यावेळेस दाद मागायची कोणाकडे? मान्य आहे, तुमच्याकडे मोठ्या गाड्या आहेत, तुम्हाला मोठा रस्ता आहे, परंतु या रस्त्यावरून फिरणारा सर्वसामान्य माणूस आहे. त्या माणसाची कदर कधी होणार? का आणखी बळी या प्रशासनाला घ्यायचे आहेत? कुठेतरी या प्रशासनाने, ठेकेदाराने लाज बाळगली पाहिजे. आपण किती जणांचे बळी घेणार, किती आवाज उठवायचे, आणि प्रशासन किती दिवस गेंड्याच्या कातडीचं रूप घेणार आहे? खरं तर गेंड्याची उपमा सुद्धा देणं हे त्या गेंड्याचा अपमान करण्यासारखं आहे. आज तरी डोळे उघडतील का? काल निकम कुटुंबियावर घाला घातण्यात आला. 2 निष्पाप लोकांचं बळी गेला. एक उमलती कळी कोमेजून गेली, खुडून गेली. अशा कित्येक कळ्या, कित्येक जीवन इथं संपले आहेत. आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. आज ना उद्या हा प्रवास थांबेल का नाही हे काहीच माहीत नाही. हा प्रवास सुखकर होईल का हे माहीत नाही. प्रशासनाला हा रस्ता जर करता येत नसेल तर हा रस्ता कायमचा बंद करा. लोक त्यांच्या परीनं कुठनं तरी वाट काढतील. तुमच्यावर तो आरोप येणार नाही. परंतु एकीकडे धनचक रस्ते करताय, परंतु या बाउंड्रीवरच्या गावांचं दुर्लक्ष तुम्ही करताय. उपेक्षितांचं जगणं मानदेशी लोकांच्या नेहमीच वाट्याला आलं आहे, परंतु ते उपेक्षितांचं जगणं आता असंही होऊ लागलेलं आहे. इथं जीवन मरणाचा खेळ सुरू आहे. या रस्त्याने आतापर्यंत 300हून अधिक अपघात घेतलेले आहेत, बळी घेतलेले आहेत. अजून किती लोकांचा बळी गेल्यानंतर हा रस्ता पूर्ण होणार आहे? प्रशासनाला एकच सवाल आहे, आता तरी जागे व्हा. मुरदाड जो बनलेला प्रशासन आहे, जो ठेकेदार आहे, याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. त्याला तरी अक्कल येऊ द्यात. येणाऱ्या काळामध्ये हा रस्ता होईल अशी अपेक्षा ठेवूया. नसेल तर मान तालुका पत्रकार संघाच्या वतीने आंदोलन तर उभा केलंच जाईल. रस्ता रोकोचं आंदोलन सुद्धा इथं उभा करून जोपर्यंत रस्ता पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच छेडलं जाईल.